नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण दुष्काळी अनुदानासंदर्भात राज्यातील 34 जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचं असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या राज्य सरकारचं आता चालू असलेल्या सरकारचं हे शेवटचं पावसाळी अधिवेशन आहे आणि या सरकारने या खरीप हंगामातील 2023 मध्ये राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे। फक्त नुसता दुष्काळ कोरडा जाहीर केलेला आहे, परंतु निधी मात्र दिलेला नाही। परंतु मित्रांनो, हे शेवटचं पावसाळी अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये सरकारला हा निधी द्यावाच लागेल। निधी जर नाही दिला तर हे सरकार जाऊ शकतं, अशा पद्धतीचं एक वक्तव्य सुद्धा समोर आलेलं आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून अशा हालचाली सुरू आहेत की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या ज्या भागामध्ये, ज्या ज्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे त्या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत देण्यात येईल। शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। तर मित्रांनो, जर दुष्काळी अनुदान मंजूर झालं तर राज्यातील 34 जिल्ह्यापैकी कोणत्या महसूल मंडळामध्ये भेटणार, हेक्टरी किती रुपये भेटणार, याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला किंवा या साईडला दिसत असलेल्या काळ्या किंवा लाल बटनावर क्लिक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तिथं जर दाबलं तर तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि तुम्हाला याची संपूर्ण महत्त्वाची अशी माहिती पाहायला भेटेल आणि तुम्हाला सुद्धा फायदा होईल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने जर दुष्काळी अनुदान मंजूर केलं तर कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना भेटणार हे आपण आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिला जिल्हा आहे मित्रांनो अकोला। अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना दुष्काळी अनुदान भेटू शकतं आणि हेक्टरी प्रति शेतकरी 25,500 रुपये भेटू शकतं आणि याची हेक्टरची वगैरे काय मर्यादा नाही। प्रति शेतकरी जे काही अनुदान आहे ते सरकार देईल। आता पावसाळी अधिवेशनामध्ये याची तरतूद होणं महत्त्वाचं आहे मित्रांनो। दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि या 91 महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान हे भेटणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर झालं तसं, जर अनुदान जर मंजूर केलं तर जवळपास प्रति शेतकरी 25,500 रुपये भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये हे शेवटचं पावसाळी अधिवेशन आहे। शेवटचं पावसाळी अधिवेशन असल्यामुळे 100% हे सरकार या शेतकऱ्यांना मदत देईल अशा प्रकारचं सांगण्यात येत आहे। तशा प्रेस कॉन्फरन्स सुद्धा सरकारच्या झालेल्या आहेत। तिसरा जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर। अहमदनगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळांचा समावेश आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील किंवा अहमदनगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 30 महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता आहे, भेटू शकते। 30 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकते। प्रति शेतकरी 25,500 रुपये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकते किंवा होणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे औरंगाबाद म्हणजे आजचे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 78 महसूल मंडळातील फक्त 51 महसूल मंडळांना हे दुष्काळी अनुदान भेटू शकते आणि उर्वरित महसूल मंडळामध्ये काही दुष्काळ जाहीर केलेला नाही। परंतु आता जर काही नवीन निर्णय झाला, दुष्काळी परिस्थिती जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरसकट जर जाहीर केली तर भेटू शकते। परंतु सध्या तरी 51 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 12 महसूल मंडळे आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील 7 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील 68 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे जालना। मित्रांनो, जालना जिल्ह्याची जर परिस्थिती जर बघितली तर जालना जिल्ह्यामध्ये ऑलरेडी 5 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये तर काय असं काही नाही की डबल त्यांना अनुदान भेटणार, परंतु जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळी अनुदान मंजूर केले। 5 तालुक्यातील शेतकरी पात्र आहेत। जवळपास भरपूर शेतकऱ्यांना हे KYC केल्यावर अनुदान सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। काही शेतकरी असे आहेत की त्यांच्या याद्या राहिलेत, याद्या पण लवकर येतील आणि दुष्काळी अनुदानात ज्याची KYC बाकी आहे, KYC करून घेतल्यावर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येतील। परंतु जालना जिल्ह्यातील 5 तालुक्याच्या व्यतिरिक्त इतर 17 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे, परंतु दुष्काळी अनुदान भेटलेलं नाही। त्यामुळे जालना जिल्ह्यातील दुष्काळ मंजूर केल्याच्या व्यतिरिक्त इतर ज्या काही शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर नाही त्यांना या 17 महसूल मंडळातील शेतकरी आहेत, या 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे अनुदान परत या बाकीच्या शेतकऱ्यांबरोबर भेटू शकते। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील 28 महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश आहे। त्यामुळे धुळे जिल्ह्यातील 28 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे अनुदान भेटू शकतं। नंदुरबार जिल्ह्यातील 13 महसूल मंडळांचा समावेश आहे। नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 महसूल मंडळापैकी 21 महसूल मंडळांचा समावेश आहे, कारण की याच्यामध्ये खूप कमी महसूल मंडळे घेतले। याचं कारण म्हणजे राज्य सरकारने नांदेड जिल्ह्याला जवळपास 6,21,000 शेतकऱ्यांना जवळपास जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचं अनुदान नांदेड जिल्ह्याला दिलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, शासनाच्या GR मध्ये असं आहे की
एकदा ज्या जिल्ह्याला अनुदान भेटलेलं त्या जिल्ह्याला डबल निविष्ट अनुदान भेटत नसतं असं शासन म्हणतं, आम्ही नाही म्हणत. परंतु जर भेटलं तर दुष्काळी अनुदान मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यातील 21 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेटू शकते. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नागपूर. नागपूर जिल्ह्यातील 11 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील 51 महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. परभणी जिल्ह्यातील 39 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटू शकते. पुणे जिल्ह्यातील 40 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे अनुदान भेटू शकते. याचबरोबर बीड जिल्ह्यातील एकूण जवळपास 87 महसूल मंडळातील शेतकऱ्यांपैकी 54 महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भागामध्ये जाहीर केलेली आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील 54 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या अनुदानाचा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील 81 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. जवळपास 3,30,000 शेतकरी पात्र होऊ शकतात आणि 300-400 कोटी रुपये, 300 ते 350 कोटी रुपये किंवा जास्तीत जास्त जर जास्त मदत दिली तर 400 कोटी रुपयाचं अनुदान, दुष्काळी अनुदान या जिल्ह्याला भेटू शकतं. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे भंडारा. भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव एकच महसूल मंडळ याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. परंतु जर काही नवीन शासनाचं काही आलं किंवा जर या पावसाळी अधिवेशनामध्ये जर पुन्हा जर सर्वेक्षण करायचं सांगितलं तर भंडारा जिल्ह्यातील महसूल मंडळे परत वाढू शकतात, परत जास्त शेतकऱ्यांना मदत भेटू शकते. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 18 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळापैकी 45 महसूल मंडळे दुष्काळ जाहीर केलेला आहे. त्यामुळे 45 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या भेटू शकते. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वर्धा. वर्धा जिल्ह्यातील 12 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे. वाशिम जिल्ह्यातील 44 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे. सांगली जिल्ह्यातील 36 महसूल मंडळे याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील 65 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळे आहेत, कारण की सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळे दुष्काळी अनुदानासाठी मंजूर केलेली आहेत. परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर सुद्धा जे काही 689 कोटी म्हणजे जे काही दुष्काळ जाहीर केला सरकारने, दुष्काळी जे काही अनुदान मंजूर केलेलं होतं त्या दुष्काळी अनुदानामध्ये सर्वात जास्त पैसे भेटणारा जिल्हा, सर्वात जास्त शेतकरी पात्र असलेला जिल्हा हा सोलापूर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्याला एकूण 689 कोटी, एकूण सर्वात जास्त निधी 2,443 कोटीपैकी 689 कोटी एकट्या सोलापूर जिल्ह्याला दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं होतं. प्रति शेतकरी 25,500 रुपये. काही वाटप सुद्धा झालेलं आहे, काही शेतकऱ्यांची केवाय सुद्धा बाकी आहे. केवाय झाल्यानंतर हे अनुदान येईल. परंतु मला नाही वाटत की आता डबल सोलापूर जिल्ह्याला दुष्काळी अनुदान भेटेल, कारण की दुष्काळी अनुदान अगोदर त्या जिल्ह्यामध्ये 40 तालुक्यामध्ये त्या जिल्ह्याचा समावेश होता. 5 ते 6 तालुक्यातील शेतकऱ्यांना 689 कोटी रुपये मंजूर केलेले होते. आणि मित्रांनो, शेवटचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील 17 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त हे राज्य सरकारचा दुसऱ्या GR नुसार राज्यातील 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली होती, परंतु अनुदान मात्र वितरित केलं नव्हतं. परंतु आता आजपासून सुरू होत असलेल्या या पावसाळी अधिवेशनामध्ये हे सरकारचं शेवटचं पावसाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये जर दुष्काळी जाहीर केलं नाही तर हे सरकार जाऊ शकते, आमचं सरकार पुन्हा पडू शकते. या सर्व भीतीने हे अनुदान मंजूर केलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.